आपले स्वागत आहे, प्रिय प्रेक्षक. आज आम्ही युवल नोह हरारी यांचे आणि क्वोट सेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट या प्रसिद्ध पुस्तकाचे अन्वेषण करू. मानवी इतिहास, संज्ञानात्मक क्रांती आणि सामाजिक संरचनेच्या या अन्वेषणाद्वारे आम्ही पृथ्वीवरील प्रबळ प्रजाती कशा बनलो याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी उघड करू. एकत्र चला आणि क्वोट सेपियन्स आणि क्वोट च्या जगाचा शोध घेऊया आणि आमच्या सामायिक इतिहासाची रहस्ये शोधूया. धडा 1. संज्ञानात्मक क्रांती आणि मानवजातीचा जन्म. या प्रकरणात हरारी यांनी संज्ञानात्मक क्रांतीची चर्चा केली आहे, जे सुमारे 70,000 वर्षांपूर्वी घडलेल्या मानवी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण आहे. या घटनेने होमो सेपियन्सचा उदय झाला, ज्यांनी मिथक, देव आणि व्यापार नेटवर्क यासारख्या अमूर्त संकल्पना तयार करण्याच्या आणि त्यावर विश्वास ठेवण्याच्या क्षमतेद्वारे स्वतःला इतर प्रजातींपासून वेगळे केले. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: संज्ञानात्मक क्रांतीची शक्ती समजून घ्या आणि त्याने मानवजातीच्या मार्गाला कसा आकार दिला आहे. धडा 2. कृषी क्रांती आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम. हरारी नंतर सुमारे 12,000 वर्षांपूर्वी झालेल्या कृषी क्रांतीचा शोध घेतो. शिकारी संकलक जीवनशैलीपासून स्थायिक शेती समाजाकडे या बदलाचा मानवी जीवनावर खोल परिणाम झाला, ज्यामुळे लोकसंख्या वाढ, सामाजिक पदानुक्रमांची स्थापना आणि मालमत्तेच्या मालकीची सुरुवात झाली. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: कृषी क्रांतीने सामाजिक संरचना आणि मानवी जीवनाला कसे सखोल आकार दिला आहे हे ओळखा. धडा 3. द पॉवर ऑफ मिथ्स आणि शेअर्ड बिलीफ्स. या प्रकरणात हरारी यांनी मिथकांची शक्ती आणि मानवी समाजांना आकार देण्यासाठी सामायिक विश्वासांवर प्रकाश टाकला आहे. तो असा युक्तिवाद करतो की धर्म, राष्ट्रे आणि मानवी हक्क यांसारख्या संकल्पना भौतिकदृष्ट्या मूर्त नसल्या तरी त्यांच्यावरील आपल्या सामायिक विश्वासामुळे प्रचंड प्रभाव पडतो. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: मानवी समाजांना आकार देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर सहकार्य चालविण्यामध्ये सामायिक विश्वास आणि सामूहिक कल्पनाशक्तीची शक्ती समजून घ्या. धडा 4. पैसा आणि व्यापाराची उत्क्रांती. हरारी पैशाच्या आणि व्यापाराच्या उत्क्रांतीबद्दल चर्चा करते, सहकार्य आणि आर्थिक वाढ सुलभ करणाऱ्या विश्वास प्रणाली म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित करते. तो वस्तुविनिमय प्रणालीपासून चलनापर्यंतच्या संक्रमणामध्ये आणि त्याने मानवी परस्पर संवादात कशी क्रांती घडवून आणली याचा अभ्यास केला. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: मानवी समाजात पैसा आणि व्यापाराची परिवर्तनकारी भूमिका आणि त्यांचा आर्थिक आणि सामाजिक संरचनांवर होणारा परिणाम समजून घ्या. धडा 5. राज्ये आणि साम्राज्यांचा उदय. हा धडा राज्ये आणि साम्राज्यांच्या निर्मितीचा अभ्यास करतो, त्यांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संरचनांवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करतो. हरारी चर्चा करतात की या संरचनांनी सुव्यवस्था आणि स्थिरता कशी राखली आहे, परंतु संघर्ष आणि असमानता देखील आणली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: राज्ये आणि साम्राज्यांची निर्मिती आणि कार्य आणि मानवी समाजांवर त्यांचे परिणाम समजून घ्या. धडा 6. धर्म आणि विचारसरणीची शक्ती. हरारी मानवी समाजांना आकार देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात सहकार्य चालविण्यामध्ये धर्म आणि विचारधारेची भूमिका शोधते. वेगवेगळ्या विश्वास प्रणालींची उत्क्रांती, सामाजिक नियमांवर त्यांचा प्रभाव आणि मानवी वर्तनावरील त्यांचे परिणाम यावर तो चर्चा करतो. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: मानवी समाज घडवण्यात आणि सहकार्य आणि संघर्ष वाढवण्यात धर्म आणि विचारसरणीची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखा. अध्याय 7. वैज्ञानिक क्रांती आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम. हरारी नंतर 16व्या शतकाच्या आसपास सुरू झालेल्या वैज्ञानिक क्रांतीचा अभ्यास करतो. निरीक्षण, प्रयोग आणि कारण यांवर भर देणाऱ्या या चळवळीने जगाविषयीच्या मानवी आकलनाला खोलवर आकार दिला आणि आज आपण पाहत असलेल्या तांत्रिक प्रगतीला सक्षम केले. या धड्यातील महत्त्वाचे धडे:
वैज्ञानिक क्रांतीची परिवर्तनीय शक्ती आणि जग आणि तांत्रिक प्रगतीबद्दलच्या आपल्या समजावर त्याचा सतत होणारा परिणाम मान्य करा. धडा 8. औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाहीचा उदय. या प्रकरणात हरारी यांनी औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाहीच्या उदयाविषयी चर्चा केली आहे. या घटनांनी आर्थिक प्रणाली, सामाजिक संरचना आणि मानवी जीवन कसे बदलले आहे याचे विश्लेषण केले आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाहीच्या उदयामुळे आर्थिक प्रणाली, सामाजिक संरचना आणि जीवनशैलीतील बदलांसहित गहन बदल समजून घ्या. धडा 9. ग्राहकवादाचा उदय. हरारी औद्योगिक क्रांतीमधील त्याची मुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन उपभोक्तावादाच्या उदयाचा शोध घेतो. उपभोक्तावाद ही एक प्रबळ विचारधारा कशी बनली आहे, आपल्या वर्तनावर, इच्छा आणि मूल्यांवर प्रभाव टाकत आहे यावर तो चर्चा करतो. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: आपल्या वर्तन, जीवनशैली आणि सामाजिक संरचनांवर उपभोगवादाचा महत्त्वपूर्ण प्रभाव ओळखा. धडा 10. तंत्रज्ञानाची शक्ती आणि सेपियन्सचे भविष्य. समारोपाच्या अध्यायात तंत्रज्ञानाची परिवर्तनशील शक्ती आणि होमो सेपियन्सच्या भविष्यासाठी त्याचे संभाव्य परिणाम यावर चर्चा केली आहे. हरारी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आनुवांशिक अभियांत्रिकी यांसारख्या प्रगतीचे नैतिक आणि सामाजिक परिणाम शोधून काढतात, आपल्या प्रजातींच्या भविष्यातील मार्गाचा विचार करतात. या प्रकरणातील महत्त्वाचे धडे: मानवजातीच्या भविष्यासाठी वेगाने प्रगत तंत्रज्ञानाचे संभाव्य परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे नैतिक विचार समजून घ्या. निष्कर्ष: द जर्नी ऑफ सेपियन्स आणि क्वोट. सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट. युव्हल नोह हरारी लिखित मानवी इतिहासाचा सर्वसमावेशक शोध, क्रांती, विचारधारा आणि आविष्कारांवर प्रकाश टाकतो ज्याने आपल्याला आकार दिला आहे. पुस्तक सामायिक विश्वास, संज्ञानात्मक क्षमता आणि होमो सेपियन्सच्या मार्गाला आकार देण्यासाठी तांत्रिक प्रगती यावर जोर देते. आपला भूतकाळ समजून घेण्यासाठी आणि आपल्या भविष्याची अपेक्षा करण्यासाठी, संज्ञानात्मक क्रांतीपासून ते एआयच्या उदयापर्यंत आपल्या इतिहासातील गंभीर बदलांचे परीक्षण करणे हा हरारीच्या दृष्टिकोनाचा समावेश आहे. या अंतर्दृष्टींचे आकलन करून वाचकांना आमचा सामायिक इतिहास आणि आमच्या संभाव्य भविष्याची सखोल माहिती मिळू शकते. आणि तुमच्याकडे ते आहे. युव्हल नोह हरारी यांचे आणि क्वोट, सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड आणि क्वोट चे संक्षिप्त अन्वेषण. आम्ही मानवी इतिहासातून प्रवास केला आहे, महत्त्वपूर्ण क्रांती शोधल्या आहेत आणि आमच्या प्रजातींच्या भविष्याचा विचार केला आहे. जसे आपण निष्कर्ष काढतो, या अंतर्दृष्टीवर विचार करा आणि आपल्या भविष्यासाठी त्यांचे परिणाम विचारात घ्या. लक्षात ठेवा, आपला भूतकाळ समजून घेणे ही आपल्या भविष्याकडे नेव्हिगेट करण्याची गुरुकिल्ली आहे आणि क्वोट, सेपियन्स आणि क्वोट या शोधासाठी एक मजबूत फ्रेमवर्क प्रदान करते. आणि क्वोट, सेपियन्स आणि क्वोट शोधण्यात आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली टिप्पणी विभागात आपले विचार आणि शिफारसी सोडण्यास मोकळ्या मनाने. दुसऱ्या साहित्यिक साहसासाठी पुढच्या वेळी भेटू.